काय सांगाल आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातोय आणि तुम्ही आंदोलन करताय, आमरण उपोषण करताय, नेमकी काय मागणी आहे तुमची? आमची मागणी अशी आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आत्म करून आत्मप्रमाण म्हणून मी उपोषणाला बसलेलो आहे. माझी मागणी ही आहे की 2025 सन 2025चा खरीप हंगामात गायरान कास्तकऱ्यांनी पेरलेली जी पिके त्याच्या त्यांनी पाहणी करावी, मोका पाहणी करावी आणि पंचनामा करावा. हे मी शासनाला सांगतो, विनंती करतो. जोपर्यंत प्रशासन याची जर समजा काळजी घेत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडत नाही. आम्हाला कोणाची जमीन आहे ते आमची जमीन आम्हाला लेकराला जमीन पाहिजे. आम्हाला कोणाची काय भांडण टणणे आमचे लेकर लहान लहान होते तेव्हापासून जमीन काढील आहे. आमच्या हक्कात जमीन पाहिजे. आम्हाला हक्कात जमीन लहान लहान बच्चे होते तेव्हापासून जमीन काढील आहे. हा जमीन पाहिजे आमची, आमच्या हक्कात घा खरी काही बी असो आमची जमीन आम्हाला पाहिजे. काय सांगाल आमरण उपोषणाला तुमचे जे गायरानधारक जे शेतकरी आहेत ते आमरण उपोषण करताय, नेमकी काय मागणी आहे तुमची? आणि प्रशासनाच्या वतीने तुम्हाला आतापर्यंत कोणी प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दखल घेतली गेली? आज दिनांक 17/9/2025 मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस आहे. मराठवाडा मुघलाच्या काळातून मुक्त झालेला आहे, परंतु ज्यांना जमीन नाही ते लोक अजूनही गुलामगिरीतच चितपत पडलेले आहे. त्यासाठी याचं औचित्य साधून आज 17 सप्टेंबर 2025 या दिवशी आज या ठिकाणी आमरण उपोषण आम्ही केलेलं आहे. पूर्ण गोशेगावचे सर्व गायरानधारक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सर्वांचं एकच म्हणणं आहे की 1990च्या अगोदरपासून आम्ही जमीन कसत आहे, परंतु आतापर्यंत आमच्या जमिनीची कोणीही दखल घेतली नाही किंवा आमच्याकडे कोणता अधिकारी आतापर्यंत आला नाही. त्यासाठी जे आम्ही तहसील कार्यालयामध्ये पत्र दाखल केलेले आहे की बा आमचे शेतकऱ्यांचे पीक पाणी पंचनामे करून घ्यावे, ऑनलाईन पीक पेरी देण्यात यावे. त्यानंतर समजा पट्टीवारी जे मिळेल ते नंतरचा विषय, परंतु तहसीलचं काम एवढंच आहे की त्यांनी फक्त कमीत कमी पंचनामे करून घेणे आणि ऑनलाईन पीक पेरी देणे. तर हे सुद्धा ते करू शकले नाही. आतापर्यंत जवळजवळ आम्ही 1 वर्षापासून झटत आहे या कामासाठी. तर आतापर्यंत तहसीलदार साहेबांनी सुद्धा याच्यावरती सकारात्मक भूमिका दाखवली नाही आणि आज या ठिकाणी आम्हाला हा आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे. तरी तहसीलदार साहेबांनी, मंडळाधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी हा अहवाल प्रशासनापर्यंत पोहोचावा अशी एवढीच विनंती करतो आणि धन्यवाद. थांबतो. काय सांगाल तुम्ही आज या ठिकाणी या गायरानधारक जे आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले, काय नेमकी मागणी आहे? 2025च्या खरीप हंगामामध्ये ज्या लोकांनी जमिनीची वहिती करून पेरणी केलेली आहे, सदर जमिनीचा अहवाल ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत सादर करावा अशी मागणी आम्ही वेळोवेळी तहसील प्रशासनाकडे केली होती. त्या मागणीची दखल घेऊन आमच्या 21/7/2025 रोजी तलाठी आणि मंडळाधिकारी यांना लेखी स्वरूपात पत्र दिलेलं होतं तहसीलदार साहेबांनी. तर त्यानुसार शेतात जाऊन पंचनामा करणे, स्थळ निरीक्षण करून, प्रत्यक्ष मोका पाहणी करून त्याचा प्रतिवेदनात्मक अहवाल, गावातील एकूण सरकारी जमिनीपैकी किती जमीन वहिती आहे याचा प्रतिवेदनात्मक अहवाल सादर करून ग्राम महसूल अधिकाऱ्याने तहसील कार्यालयाकडे सादर करणं अपेक्षित होता. परंतु आमच्या लोकांना अंधारात ठेवून, आमच्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांनी परस्पर चुकीचा अहवाल सादर केला. त्यामुळं आमच्या संघटनेचे बाळू जाधव, आपल्या देवीदास जाधव हे मराठवाडा मुक्ती दिवसाच्या दिवसापासून इथं आमरण उपोषण यांनी चालू केलेलं आहे. तर या उपोषणाचा एकच उद्देश आहे की आम्ही जो काही अहवाल मागितला होता त्याचा सुधारित अहवाल इथलच्या ग्राम महसूल अधिकाऱ्याने सादर करावा. आमच्या शेतात खरोखर वस्तुस्थिती काय सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी. याच्यासाठी ही मागणीसाठी आम्ही हे मराठवाडा मुक्ती दिवसापासून आंदोलन सुरू केलेलं आहे. तुम्ही दिलेलं जे निवेदन आहे त्या संदर्भात त्यांनी फोनवर बोलताना सांगितलं माझ्याकडे कुठलाही विषय आलेला नाही. नेमकं हे महसूल प्रशासनाचं
व्हेरी गुड. माझं असं म्हणणं आहे की आमचे जे तालुक्याचे अध्यक्ष आहेत, संघटनेचे कार्यकर्ते आहेत, राजूभाऊ इंगुले आहेत, गुरुजी आहेत, या लोकांनी लेखी स्वरूपामध्ये आम्ही तहसीलदाराला दिलं. त्याची रिसिव्ह कॉपी आमच्याकडे आहे. मग 7 दिवसाच्या अगोदर नियमानं आम्ही तिकडे दाखल केल्याच्या नंतर तहसीलदार म्हणतात की आम्हाला माहिती नाही. आमच्याकडे त्याच्या वशा येतात सादर केल्याचा. याचा अर्थ मग महसूल प्रशासनाचं या लोकांकडे हेतू पुरस्कार दुर्लक्ष होते. म्हणजे लोकसेवा कायद्याअंतर्गत एक कागद जर तहसील कार्यालयात गेला तर 7 दिवसाच्या त्याच्यावर निकाल द्यावा लागते आणि आम्ही 8 दिवसाच्या पूर्वी सूचना दिलेली असताना पोलीस स्टेशनला सूचना दिली, तहसीलला सूचना दिली. मग आमच्या सूचनेला मान देऊन इथलचे PSI हसनाबाद पोलीस स्टेशनचे आयरे साहेब इथे येऊन आम्हाला भेट द्यासाठी येतात आणि तहसीलदार म्हणतात आम्हाला माहिती नाही. तर ही तोंडी बोलून म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढीच करून आम्हाला पोटभर खाऊ घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं आहे. त्यांच्या विचारधारेला प्रमाण मानून इथं आम्ही उपोषण सुरू केलेलं आहे. ते जर त्यांना माहिती नसेल तर त्याचा जबाब आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना विचारला जाईल. त्यांना सर्व माहिती आहे, परंतु आता निर्णय कसा द्यायचा तर ते हेतू पुरस्कार ते उडवाउडवीची उत्तर देतात. प्रशासनानं आज जरी आंदोलनाची दखल घेतली नाही, या तालुक्यामध्ये कसं आहे सरकार पॉझिटिव्ह आहे, परंतु प्रशासन नकारात्मक भूमिका घेत असल्यामुळे सरकारला निर्णय घेणं अवघड चाललेलं आहे. मग आता प्रशासनाने जर अहवाल सादर केला नाही तर तीव्र स्वरूपाचं आम्ही जे सत्ताधारी पक्षाचे आमदार वगैरे असतील तर आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही घोषित करू. मंत्री रावसाहेब दानवे असतील, सत्ताधारी पक्षाचे ते दानवे साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या कुचेकर साहेब असतील आमदार, या लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आम्हाला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या घरात म्हणजे लोकप्रतिनिधीच्या घरावर आंदोलन करावं लागेल. कारण आता प्रशासन ऐकत नाही तर मग लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले, आमच्या समस्या त्यांच्या समोर सादर कराव्या लागतात.